नमस्ते. सह्याद्री वाहिनीच्या रंगा येईवो कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. जगप्रसिद्ध आबाल वृद्धांमध्ये प्रिय असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे चारुहास पंडित. मी बहुआयामी का म्हणते हे तुम्हाला लवकरच कळेल. पण हा चिंटू म्हणजेच त्यांचं हे छोटं कॅरेक्टर बालमूर्ती हे सुरुवातीला अवतरलं ते वृत्तपत्रांमध्ये आणि नंतर हळूहळू त्याची प्रसिद्धी एवढी वाढली, लोकप्रियता एवढी वाढली की ते मासिकात आलं, यूट्यूबवर आलं, चित्रपटात आलं आणि कॉफी मग्सवर आणि आता तर ते टी शर्टवर सुद्धा अवतरणार आहे. तर अशा या चारुहास पंडितांशी आज आपण बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत याच्या मागचं रहस्य काय आहे. नमस्ते चारुहास. नमस्ते. कमर्शियल आर्टिस्ट म्हणून एजन्सीमध्ये काम करत असताना काहीतरी वेगळं क्रिएटिव्ह करावं म्हणून तळमळणारा चित्रकार. त्याला मिळाली त्याच्या मित्राची जोड. समविचारी दोन मित्रांनी एक कार्टून निर्माण केलं. त्याला नाव दिलं चिंटू. या चिंटूच्या करामती वाचून प्रत्येकाला तो आपल्यातलाच वाटायला लागला. चिंटूचं व्यंगचित्र काढलं चारुहासने, तर त्याला शब्दरूप दिलं चारुहासने आणि प्रभाकर वाडेकर यांनी. चारुहास, तू हा जो चिंटू तयार केलेला आहेस हा साधारण वृत्तपत्रामध्ये कधी अवतरला? हा 21 नोव्हेंबर 1991. अरे वा, या, म्हणजे इतके वर्ष तो पॉप्युलर आहे. चिंटूला आता 30 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि जवळ 3 पिढ्या चिंटू वाचत मोठ्या झाल्या. याचा खूप आनंद होत असतो आम्हाला. मी इथे जेव्हा आम्हाला म्हणतो तेव्हा ही मालिका मी आणि प्रभाकर वाडेकर आम्ही दोघांनी मिळून चालू केली. त्यामुळे मी कधी जरी मी म्हटलं तरी तिथे आम्ही आहोत हे अगदी असतंच नक्की. चारुहास, वास्तविक तू अप्लाइड आर्ट केला, बरोबर. आणि मग कार्टूनकडे कसा काय आलास? अप्लाइड आर्ट जरी केलं असलं तरी सुद्धा कार्टूनची पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासून आवड होती. लहानपणी आपल्या इथे दिवाळी अंक हे खूप इंटरेस्टिंग माध्यम होतं की ज्यात खूप कार्टून्स यायची. म्हणजे पहिलं दिवाळी अंक आला की बाकी काही न बघता काय काय कार्टून्स आली आहेत. त्यावेळेचे खूप छान छान व्यंगचित्रकार बघायला मिळाले. तुमच्या पुण्याचे शिद फडणीस आहेत, वसंत सरवटे आहेत आणि अनेक अनेक व्यंगचित्रकार. आमच्याकडे लहानपणी पण आमच्याकडे 2 महत्त्वाची पुस्तकं होती. एक हरिश्चंद्र लचके यांचं हसा आणि लठ्ठवा आणि शिद फडणीस यांचं हसरी गॅलरी. म्हणजे मी 4-5 वर्षाचा असेल तेव्हापासून ती बघायचो आणि मला खूप ती आवडायची. मला वाटतं कदाचित चित्रकलेबरोबर व्यंगचित्रकलेचं बीज कुठेतरी या सगळ्या याच्यात रोवलं गेलं असेल. त्यामुळे कॉलेजमध्ये सुद्धा चित्र काढत असताना कार्टून्स काढतही असायचो. बरं. शाळेत असताना काही चित्रकला चालू होती? शाळेत असताना चित्रकला चालू होती. म्हणजे मला वाटतं 5वीत एकदा मी वर्गात एक चित्र काढत होतो. तर तेव्हा आमचे जे एक शिक्षक होते, बेळे म्हणून शिक्षक होते, त्यांनी मला हेरलं आणि त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं. म्हणजे ते 2च वर्ष होते, पण पुढे सुद्धा एक घाटोळे म्हणून सर होते, त्यांनी खूप चांगलं प्रोत्साहन दिलं. त्यावेळी आम्ही एक हस्तलिखित असायचो, त्यातली चित्र काढायचो आणि म्हणजे मी वर्गापेक्षा चित्रकलेच्याच वर्गात जास्त असायचो. पण त्यावेळेस ठरवलं की पुढे आर्ट कलेमध्ये शिक्षण घ्यायचं. अगदी तिथे कलेत शिक्षण घ्यायचं असं ठरवलं. आणि त्यावेळी साधारण घरी आपल्याला माहिती, म्हणजे आमच्या घरचे कोणी चित्रकलेतले नव्हते. बरं. मग वडिलांनी थोडी चौकशी केली तर त्यातल्या त्यात अप्लाइड आर्टला जरा स्कोप आहे असं एक लगेच पैसे कमवता येतात असं एक कळलं होतं. म्हणून अप्लाइड आर्टला हे केलं. कारण तेव्हा करिअर किंवा असं कधी कोणी विचार करायचं नाही फारसं. तर त्यामुळे चला अप्लाइड आर्ट तर अप्लाइड आर्ट, पण चित्र काढायला मिळतंय ना, हा आनंद होता. इलस्ट्रेशन हा विषय घेऊन मी अप्लाइड आर्ट पूर्ण केलं. लकीली पहिला आलो मी शेवटच्या ह्याच्यात. आणि खूप आवड. आणि हे करत असताना मी पार्ट टाईम नोकरीही केली होती तेव्हा कॉलेजमध्येच असताना.
त्याचबरोबर साधारण शेवटच्या 2 वर्षाच्या वेळी मला कमर्शियल कामही यायला लागली होती, म्हणजे डिझायनिंगची असायची. त्यामुळे जेव्हा कॉलेज संपलं तेव्हा डायरेक्ट स्वतःची ॲडव्हर्टायझिंग एजन्सी चालू अरे वा, केली बरं. आणि काम सुरू केलं. म्हणजे तो एक सुरूच झाला. आणि लकीली कॉलेजमध्येच माझी मैत्रीण जी होती भाग्यश्री तेव्हाची पानसे, हा, तेच मी तुला विचारणार होते की सहधर्मचारिणी तुला कुठे भेटली आणि ती कधी तुझ्याबरोबर कामाला लागली? ती कॉलेजमध्येच असताना भेटली आणि तेव्हाच ठरवलं की आम्ही लग्न करायचं. त्यामुळे कॉलेज संपल्यानंतर लगेच 2-3 वर्षात लग्नच केलं आणि ती पण जॉईन झाली ॲडव्हर्टायझिंगला. आधीसुद्धा म्हणजे जेव्हा चालू केली होती तेव्हाही ती मदतीला येत होती. पण हे असं एकत्र काम सुरू झालं आणि ॲडव्हर्टायझिंग बरोबरच मी तेव्हा काही इलस्ट्रेशनची वेगवेगळ्या मासिकांना वर्तमानपत्रांना कामं करायचो. म्हणजे किर्लोस्कर स्त्री मनोहरसाठी केलंय, अरे वा, सकाळसाठी ती केलंय. रिअलिस्टिक होती की कशी कार्टून स्टाईल? त्या कथेप्रमाणे किंवा त्या ह्याच्याप्रमाणे माझं ठरवायचो. मला जास्त कार्टून स्टाईलने करायला आवडायची, पण अनेक कथा अशाही होत्या की ज्या सिरियस होत्या. त्याला पण मुलांच्या मासिकांसाठी किंवा मुलांच्या पुस्तकांसाठी काही केलं होतं का तू? हां, म्हणजे माझी इतर कामं चालू होती. तर त्यावेळी माणूससाठी मी काही चित्र करायचो. तर त्यावेळी शोभा भागवतांचा एक लेख आला होता, ते चाइल्ड सायकोलॉजी वगैरे याच्यावर ते लिहित असायच्या. आणि त्या लेखाला मी चित्र काढली आणि ती चित्र त्यांना आवडली. माणूस माझगावकर होते संपादक, त्यांना आवडली असे. त्यामुळे आणि मलाही एक जाणवलं की अरे मुलांची चित्र किंवा मुलांचं भावविश्व, मुलांची चित्र असं नाही म्हणत, मुलांचं भावविश्व मी बऱ्यापैकी टिपू शकतोय. त्यामुळे तो एक माझ्या चित्रात पण एक थोडासा तो एक भाग होता. आणि हे करत असताना मग लीला पाटील त्याही चाइल्ड सायकोलॉजीवर लिहायच्या. तर त्यांच्याही पुस्तकांना मी काही चित्र, म्हणजे त्यांच्या लेखांना पुस्तकांना अशी चित्र केली. असं ते थोडंसं आपोआप मुलांचं काम माझ्याकडे यायला लागलं. तुझे आवडते कोणी कार्टुनिस्ट होते का शिद फडणीसांच्या व्यतिरिक्त? शिद फडणीस, नंतर वसंत सरवटे, त्याच्यानंतर मारिओ मिरांडा, हे आर के लक्ष्मण. आणि मारिओ मिरांडाने सुद्धा बालभारतीसाठी इतकी सुंदर इंग्लिश बालभारतीसाठी. आणि तुम्हाला गंमत माहिती आहे का की मारिओ मिरांडा नंतर जी इंग्रजी बालभारतीची चित्र आहेत ती म्हणजे मला तो एक मान मिळाला असं म्हणायला हरकत नाही की इंग्रजी बालभारतीची. कारण मारिओ तेव्हा काम खूप होती, त्यामुळे त्याला आता ते करता येणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे बालभारतीवाले शोधात होते आणि त्यांनी मला बोलावलं आणि 1-2 कथा दिल्या आणि मी त्यांना चित्र काढून दिली. तर ती चित्र बघितल्यावर ते पूर्ण मंडळ होतं त्यांचे सगळे बसलेले. त्यांनी एकमेकांकडे बघितलं, नुसतं माझी चित्र बघितल्यावर म्हटलं हा आवडली त्यांना. आणि तिथनं म्हणजे 1983 ते 2003 पर्यंत मी ही चित्र काढत होतो. मग पुढे मलाही थोडंसं कामाच्या याच्यामुळे, कारण चिंटूही बराच वाढला होता आणि त्याचबरोबर मी मग इलस्ट्रेशनची कामही कमी केली. कारण मला एक लक्षात येत होतं की प्रत्येक वेळा आपल्याला आवडेल असाच लेख मिळतो असं नाही. मग त्याला आपण काढण्यापेक्षा आपण आपलं स्वतःचं काहीतरी निर्माण करू असं मला वाटत होतं. आणि त्या बाजूनी सुद्धा विचार करून चिंटूची निर्मिती झाली. इंग्लिश बालभारतीसाठी तुम्ही चित्र काढायला सुरुवात केली कार्टून स्टाईलमध्ये. बरोबर. आणि किती ती 2003 पर्यंत जवळजवळ 2003 पर्यंत काढत होतो. अच्छा. आणि त्यानंतर हे चालू असताना म्हणजे ॲडव्हर्टायझिंग चालू होतं, बालभारतीचं होतं. 1991 मध्ये चिंटू ही मालिका आम्ही सुरू केली, मी आणि प्रभाकर वाडेकर. ॲक्च्युली प्रभाकर हा माझ्यासाठी कॉपी रायटिंग करायचा, शिवाय तो काही वर्तमानपत्रात ॲडव्हर्टायझिंगचं कामही करायचा. त्यानिमित्ताने तो मला भेटायला यायचा की जाहिराती मिळवण्यासाठी वगैरे. पण आमचं जेव्हा गप्पा सुरू व्हायच्या तेव्हा आमचं काम बाजूला राहायचं आणि आम्ही कार्टून, कॉमिक्स, विनोद याच्यावर गप्पा मारायचो. आणि लहानपणापासून मला कॉमिक्सची आवड होती, विनोदाची आवड होती. तर मी असं एक माध्यम शोधत होतो की जिथे दोन्हीचा संगम होईल.
आणि कार्टून स्ट्रीप हे एक माध्यम मला तेव्हा इंग्रजी वर्तमानपत्रात कार्टून स्ट्रिप्स यायच्या आणि तोही एक मला प्रश्न पडायचा की या सगळ्या परदेशी काय आहेत, म्हणजे जरी इंग्रजीमधनं आल्या इंग्रजी वर्तमानपत्रातनं तरी भारतीय का नाही, मग कोणी करत नाही तर मग आपणच का करू नये असा एक विचार आला. दुसरं असं होतं की दोघंही वर्तमानपत्राशी संबंधित होतो. मी सकाळसाठी कार्टून्स काढायचो, प्रभाकर पण वेगवेगळ्या तेव्हा वर्तमानपत्रात. स्ट्रिप्स अशा नव्हत्या. तेव्हा स्ट्रिप्स अशा Generally. मराठी वर्तमानपत्रात नव्हत्या. तर एक सारखं जाणवायचं की रोजची वर्तमानपत्राची सुरुवात निगेटिव्ह बातम्यांनी होते. तर तिथे कुठेतरी एक रिलीफ पॉइंट असावा, पॉझिटिव्ह काहीतरी असावं असं वाटलं आणि त्यातनं ठरवलं की आपण एक कार्टून स्ट्रिप तयार करायची. आणि मग आमची चर्चा झाली त्याच्यावर कशा पद्धतीने. एक मात्र ठरवलं होतं की फक्त मुलांसाठी नाही तर लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं एक आपल्याला काहीतरी द्यायचं आहे. आणि त्यातनं या एका छोट्या मुलाची निर्मिती झाली की ज्याचं नामकरण आम्ही चिंटू केलं. आणि चिंटू 1991 मध्ये पहिल्यांदा सकाळ वर्तमानपत्रातनं आला. तो रोज यायचं ही स्ट्रिप कार्टून? हो, ती रोज यायची, रविवार खेरीज रोज असायची. आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला थोडंसं लोक अरे हे काय चालू केलंय, म्हणजे थोडंसं एक साशंकता होती. पुण्यात चालू केलेले त्यामुळे पुणेकरांचा एक हे असतो की बरोबर ओळखलं की अरे तुम्ही ते काय चालू केलंय, अरे तुझं नाव कुठेतरी वाचलंय, असं असं एक चालू असायचं. मग एक महिन्याभराने ते सांगायला लागलं अरे तू ते चिंटू म्हणून काय चालू केलंय ते आमची मुलं वाचतात बरं का, म्हणजे स्वतः वाचतोय काही सांगायचं नाहीत. मग अजून एखाद दुसऱ्या महिन्यानी सांगायला लागले अरे ते चांगलं चाललंय पण हे किती दिवस चालवणार आहात. म्हटलं हे चालूच राहणार आहे. अरे कल्पना पुरवून वापर, एकदम वापरू नकोस सगळ्या. अरे बापरे, असाही एक सल्ला असायचा. पण एक 6 महिन्यांनी लोक आम्हाला सांगायला लागले की अरे आम्ही पण वाचतो चिंटू. आणि खूप छान प्रतिक्रिया द्यायला लागले की आम्हाला एकदम असं कॉन्फिडन्स आला की हा करतोय ते आपण बरोबर लाईनवर आहोत, व्यवस्थित हे चाललेलं आहे. आणि खूप मजा यायला लागली. खूप वेगवेगळे, म्हणजे त्याची गंमत सांगतो की आम्ही चिंटू सुरुवातीलाच जे प्रकाशित झाले होते त्याचं एक पुस्तकांचं प्रकाशन ठेवलं होतं आणि पेपरमध्ये येताना काहीतरी तारीख आधीच्या दिवसाची आली होती. त्यामुळे आम्ही तिथे जाऊन थांबलो होतो की बाबा मुलं येतील त्यांना सांगायला की बाबा उद्या आहे ते प्रकाशन. तर तिथे आलेली मुलं रडत जायला लागली की आम्हाला चिंटू नाही भेटत. तेव्हा आम्हाला लक्षात आलं रे काय मुलांच्या किती आतपर्यंत ते रुजलेलं आहे. प्रश्नच नाही. एकूण मुलांचं भावविश्व काय आहे, आजूबाजूला काय घडतंय आणि त्याच्यावर मुलांच्या प्रतिक्रिया काय आहेत, या सगळ्याचा विचार करावा लागतो. अगदीच, नक्कीच. म्हणजे मुलांचं जे भावविश्व तर आम्ही ते जगलोच होतो. कधी कधी आम्ही आमच्या लहानपणात जाऊन डोकवायचो, तिथनं काहीतरी एखादा विनोद मिळायचा. पेरेंट्सकडे म्हणजे पालकांकडे बघायचं, पालकांकडनंही काहीतरी, कारण हे सगळं इंटरॅक्शन जी आहे एकमेकांशी बोलणं वगैरे ते मुलांचं किंवा आसपासची जी मुलं आहेत त्यांचं एकमेकांशी खेळणं, त्यांची भांडाभांडी. तर असं लक्षात आलं की सर्वसाधारणपणे आमच्या लहानपणी जे होतं तेच अजून चालू आहे. थोडंसं पालकांच्या अपेक्षा वाढत चालल्यात, मुलांकडनंच्या अपेक्षा वाढत चालल्यात, पण सर्वसाधारण एक वातावरण तसंच आहे. आणि मग त्यातनं आम्ही काहीतरी वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी टिपत गेलो, त्या थोड्याशा फुलवल्या आणि पुन्हा वाचकांसमोर मांडल्या आणि त्यांना ते खूप आवडलं. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत भेटतो. मला खात्री आहे की तुम्ही उठून जाणार नाही. चिंटूची चित्रपट्टी प्रथम अवतरली 30 वर्षांपूर्वी सकाळ या वृत्तपत्रात. त्यानंतर त्याची लोकप्रियता आबालवृद्धांमध्ये पसरली. तो पुस्तकातून देशातल्या विविध भाषांमधून घराघरात पोहोचला. त्याचा ॲनिमेशन चित्रपट कॉफी मग यावरही तो अवतरला.
पण त्याच्यावर चिंटू हा चित्रपटही निर्माण झाला, ज्यामध्ये खराखुरा जिवंत चिंटू आणि त्याचा मित्रपरिवार अगदी चित्रपट्टीमध्ये होता तसाच सर्वांना भेटला. या चिंटूचा पुन्हा चिंटू 2 असा आणखी एक चित्रपटही निघाला. एखाद्या कार्टूनचा इतका सर्वांगीण अवतार क्वचितच पाहायला मिळतो. तर या चिंटूचं विश्व निर्माण करणारे हे अलौकिक कलाकार चारुहास पंडित आज आपल्या भेटीला आले आहेत. एक एक स्ट्रिप बनवताना किती वेळ जायचा तुझा? साधारणपणे याला आम्ही 4 तासाचा, कारण ॲडव्हर्टायझिंग पण चालू होतं वगैरे, बरोबर. पण रोजची हे करताना 4 तासाचा वेळ दिलेला असायचा. त्यात मी आणि प्रभाकर कन्सेप्टवर काम करायचो, कल्पना निर्माण करणं. मग काही वेळा ते स्केच करत असायचो, त्याच्यावर त्याची काही हे असायची. काही वेळा तो काहीतरी बोलत असायचा, त्याच्याप्रमाणे मी स्केच करायचो. आणि या दोघांच्या गिव्ह अँड टेकमधनं एक चिंटू तयार व्हायचा. मग आसपासचं वातावरण असतं काहीतरी, कैऱ्या, आता आंब्याचा मोहर तो येताना सांगायचा, अरे मोहराचा वास किती छान आला आत्ता येताना. मग त्याच्यावर एखादा, अरे मग जोशी काकू यायच्या शेजारच्या, की त्यांच्या घरात आंब्याची झाडं. तर हे जे आहे हळूहळू हे कॅरेक्टर जिवंत होत गेली. आणि म्हणजे लोक म्हणजे जोशी काकू सुद्धा आम्ही म्हणतो की या प्रत्येकाच्या घराशेजारी असतात. आडनाव वेगळं असेल पण त्याचे एक थोडासा खडूस अशी एक प्रवृत्ती असते, वेगळ्या आडनावानी असतील पण त्या प्रत्येकाच्या घराशेजारी असतात. आणि प्रत्येक जण हेच सांगतं आम्हाला की आमच्या घरी सुद्धा अशाच एक जोशी काकू आहेत. तर हे सगळं प्रत्येक पात्र, म्हणजे तुम्ही जर का त्यातली कॅरेक्टर्स बघितली तर एक वसंत सरवटे यांनी एक कॅरिकेचरला एक चांगला शब्द काढला की अर्कचित्र. हो. तर मला असं वाटतं की चिंटू हे अर्कचित्र आहे या सर्व मुलांचं मिळून एक प्रातिनिधिक असं चित्र आहे. तो खट्याळ आहे, खोडकर आहे, मिश्किल आहे, बरोबर, कधी कधी बावळटही आहे, म्हणजे जसे आम्ही लहानपणी असायचो तसा. हे सगळं त्या कॅरेक्टरमध्ये आलेलं आहे. किंवा बगड्या म्हणून एक जे काय पात्र आहे की तो चष्मेवाला, थोडासा लुकडा, लँकी प्राणी मित्र. राजू नावाचा एक दाणगट मित्र आहे, जरा प्रत्येकावर म्हणजे युक्तीपेक्षा शक्तीवर विश्वास असलेला. मिनी ही आजच्या आम्हाला मिनी बद्दल अनेकदा विचारतात की तुम्ही स्मार्ट होती. म्हणजे तुम्ही मिनी भांडकुदळ का दाखवता. आम्ही म्हणतो आमच्या लहानपणी ज्या मिना भेटल्या त्या अशाच होत्या. तू हे सगळं सांगतोयस मला, ही कॅरेक्टर सगळी शेवटी जिवंत झाली आणि चित्रपटात आली. बरोबर. तर ही कल्पना कोणाची होती चित्रपट काढण्याची? जेव्हा चिंटू करत होतो तेव्हा आमच्या मनात होतं की ह्याच्यावर चित्रपट बनला पाहिजे, अगदी म्हणजे मनापासून वाटत होतं. आणि काही तशी प्रपोजल्स आली होती, पण तेव्हा आम्हाला असं वाटलं की ही लोक त्या कॅरेक्टरला न्याय देऊ शकणार. आणि त्यामुळे आम्ही स्वतः फार प्रयत्न करत नव्हतो. पण अचानक एक दिवस रंगा गोडबोले, श्रीरंग गोडबोले हाही माझा, प्रभाकरचाही चांगला मित्र होता, माझाही मित्र होता, तो आम्हाला विचारायला की आपण चिंटूवर चित्रपट करूया का. अर्थात त्याचं काम आम्ही बघितलेलं होतं, त्याचं संपूर्ण ग्रिप्स थिएटरशी त्याची जी इन्व्हॉल्वमेंट होती ती. त्यामुळे की आपला मुलगा चांगल्या हातात जातोय याच्याबद्दल खात्री होती. आणि याच्या एक म्हणजे मगाशी मी जे म्हटलं की तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेत आहात, तर तोही एक महत्त्वाचा की चिंटू चित्रपटातला जो दुसरा भाग आला होता चिंटू 2, ह्याच्यात तुम्ही जी पपेट्स बनवली त्यामुळे चित्रपटातली गंमत खूप वाढली होती. शॅडो पपेट्स, जी चित्रकथीचं एक गाणं आहे त्याच्यासाठी तुम्ही बनवली होती, ही सुद्धा रंगाचीच कल्पना. हा, ती रंगाचीच कल्पना. तर हे सगळं जे आहे ते त्यांनी चांगला न्याय दिला. तुम्हाला गंमत सांगतो की जेव्हा चिंटू, पहिला जो चिंटू चित्रपट होता त्याच्या शूटिंगसाठी आम्ही गेलो होतो, मी आणि प्रभाकर असे चालत चाललो होतो. आणि आमची ही जी पात्र होती चिंटू, मिनी, पप्पू वगैरे, ती सगळी तिथे खेळत होती. आणि आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा आमच्या आसपास ती खेळत होती, ती त्यांच्या ह्याच्यात मग्न होती आणि खेळत होती. म्हणजे आपण जे कागदावर निर्माण केलेलं जे पात्र आहेत ती जिवंत होऊन आपल्या आसपास हिंडतायत, हा जो एक अनुभव होता, भाग्यवान तो खूपच सुंदर होता आणि खूप मजा आली तेव्हा. म्हणजे असं आपण केल्याचं एक चीज झालं असं म्हणतो तसं. आणि त्याला पण खूप लोकप्रियता मिळाली, खूप छान लोकप्रियता मिळाली. अनेकदा ते टेलिव्हिजनवर दाखवतात सुद्धा, अजूनही दाखवतात. तसंच आम्ही ॲनिमेशन हा एक खूप आवडीचा भाग, म्हणजे प्रत्येक कार्टुनिस्टला
ॲनिमेशन हा एक खूप आवडीचा भाग असतो. नक्कीच. तर पहिल्यांदा जेव्हा भारतात ॲनिमेशनचा कोर्स म्हणजे आत्ता जे कोर्सेस आहेत तसं नाही, डिस्नी स्टाईलचं ॲनिमेशन, तर ते ॲनिमेशन शिकण्यासाठी मी राममोहन बायोग्राफिक्स वा, यांच्याकडे मुंबईत शिकायला जात होतो. त्यांनी एक कोर्स पायोनियर आहेत ते आता. पायोनियर आहेत ते, म्हणजे भारतीय ॲनिमेशनचे पितामह असं म्हणतो त्यांना. तर त्यांच्याकडे शिकायला जात होतो आणि तिथे खूप छान शिकायला मिळालं. तिथे अजित राव नावाचा एक चांगला मित्र फार मिळाला. सुंदर करतो तो. तर तो म्हणजे जसं काय स्टाईलच मला खूप आवडते. हो, आणि तो जसं म्हणतो की इन्स्पायर करतो समोरच्याला. तो शिकवण्यापेक्षा तुम्हाला शिकण्यासाठी प्रोत्साहित करतो. हो ना. तर त्याच्याकडनं ॲनिमेशन आणि त्याचबरोबर कार्टून स्ट्रीपमध्येही मी अजून खूप काही घेऊ शकलो आणि ते चिंटूमध्ये आम्ही वापर केला. या ॲनिमेशनचा फायदा मला पुढे आला. मी स्वतः बसून ॲनिमेशन, कारण त्याला जो वेळ द्यावा लागतो तो मी देऊ शकत, पण मी ॲनिमेशन करून घेतली. चिंटूची ॲनिमेशनचं यूट्यूब चॅनेल आहे, त्याला 1 कोटीपेक्षा जास्त लोकांनी ते बघितलेत ती ॲनिमेशन. आम्ही छोट्या छोट्या क्लिप्स केलेल्या आहेत, अजूनही बघतायत लोक आणि ते खूप छान वाटतं. अर्थातच पुढचा जो एक स्वप्न आहे की चिंटूचा ॲनिमेशन चित्रपट बनवायचं, ते थोडंसं आता त्याचं बजेट वगैरे याच्या दृष्टीने जरा लांबचं दिसतंय, पण ते कधीतरी पूर्ण होणार याची मला खात्री आहे. पप्पा, आज मी क्रिकेट खेळताना ना जोरदार सिक्स मारली. वाह, मग पण त्यामुळे जोशी काकूंच्या खिडकीची काचच फुटली. चिंटू, पण मी स्वतः जाऊन त्यांची माफी मागितली. मागितलीस ना माफी? शाबास. मग काय म्हणाल्या त्या? त्या म्हणाल्या, हं? जा तुझ्या पप्पांना घेऊन ये. हा? छोटीशी गंमत 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 चारुहास, तुझा चिंटू जगप्रसिद्ध जेव्हा मी म्हणते तेव्हा मला असं कळतं की तो अनेक भाषांमधून सुद्धा प्रसिद्ध झालाय. त्याच्याबद्दल सांग ना. चिंटू कन्नडा म्हणजे विजय कर्नाटका वर्तमानपत्रात 4 वर्ष चालू होता, कन्नड भाषेत होता. टेक्स्टबुकमध्ये पण त्यांनी तो एका वापरलेला आहे. त्याच्यानंतर चिंटूचं संस्कृतमध्ये भाषांतर झालंय. अरे वा. संस्कृत भारती गोवा त्यांनी चिंटूवरचं पुस्तक ते प्रसिद्ध केलेलं आहे. त्याशिवाय अजून वेगवेगळे आहेत. चिंटूची पुस्तकं प्रसिद्धी झाली आहेत आतापर्यंत. 24 पुस्तकं आहेत, पुढची 12 पुस्तकं येणार आहेत लवकरच, आणि आतापर्यंत याच्या काही लाख प्रती खपलेल्या आहेत. बापरे. त्याचबरोबर चिंटूचं सोशल मीडियावर आहे, त्याच्यावर 6 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत चिंटूला. केवढी प्रसिद्धी मिळाली मराठी एका कॅरेक्टरला, एवढी प्रसिद्धी. हे आणि एक त्यातलं खूप, म्हणजे तुम्ही मराठी म्हणालात, मराठी कॅरेक्टर, तर एक मला खूप छान वाटतं की अनेक मुलं त्यांचे आई वडील येऊन सांगतात की चिंटूमुळे आम्ही मराठी वाचायला शिकलो. कारण आता इंग्रजी माध्यमात मुलं शिकत असतात. तर म्हणजे ह्याच्यावरनं अजून एक मला आठवलं की मुंबई विद्यापीठाचं डिपार्टमेंट ऑफ जर्मन त्यांनी परदेशी लोकांसाठी किंवा नॉन महाराष्ट्रीयन लोकांसाठी मराठी शिकण्यासाठी पुस्तकं काढली आहेत. तर त्यात अनेक चिंटूंचा वापर केलेला आहे. तर इव्हन बालभारतीच्या पुस्तकात चिंटू आहेत. म्हणजे आतापर्यंत बालभारतीची पुस्तकं बदलत असतात, पण 3-4 वेळा चिंटू येऊन गेलेले आहेत. इंग्रजीच्या पुस्तकात पण येऊन गेलेले आहेत. तर असा खूप, म्हणजे आता एका मराठी कॅरेक्टर्सचे मग्ज, कार्टून कॅरेक्टरचे मग्ज आलेत, टी शर्ट्स आलेत, आणि टी शर्ट्स जवळजवळ आम्ही 20 डिझाईन्स केलेत आणि त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळतोय. तर ते आबालवृद्धांसाठी, फक्त लहान मुलांसाठी नाही, मोठी माणसंही तेवढ्याच आवडीने चिंटूचे टी शर्ट्स वापरतायत. आणि हा एक खूप आनंद देणारा, म्हणजे चिंटू करताना आनंद होतो, जेव्हा चिंटू लोक वाचतायत त्यांना जो आनंद होतो तो बघून आम्हाला जास्त आनंद होतो. आणि ही जी प्रॉडक्ट्स आहे त्याला जो प्रतिसाद मिळतोय त्याचाही खूप छान अनुभव आहे. आणि लोक येऊन सांगतायत की अरे अजून आम्हाला हे पाहिजे, ते पाहिजे. तर एका मराठी कॅरेक्टर इथपर्यंत पोचला आहे, हे खूप छान वाटतं. चिंटू जो सगळ्यांना बघायला मिळतो, तो चिंटूचा प्रवास जो 30 वर्ष झाली, तर मला आठवतंय ते पहिला
चिंटू घेऊन चारुहास आणि प्रभाकर सकाळमध्ये गेले होते, ते दाखवायला गेले होते आणि संपादकांनी तो बघितला. बघितल्यावरच त्यांनी सांगितलं की नाही, हा आता उद्याच्या पेपरला येतोय, तुम्ही पुढचे लगेच द्यायला लागा. हे जे झालं होतं त्या दिवसापासून जो चिंटू सुरू झाला, तो त्यांनी जे ठरवलं होतं की आता मोठी बँक करून ठेवायची चिंटूची, मग गावाला जाऊन यायचं, यात कुठेही कधी ते करताच आलं नाही त्यांना. कायम चिंटू चालूच राहिला. हे म्हणजे माझ्या अगदी आठवणीतलं आहे की त्यामुळे सतत मानेवर खडा ठेवून तो कायम त्यातच बुडालेला असतो. चारुहास, या चिंटूमध्ये तू एवढा बुडालास तरी सुद्धा तू चित्रकार म्हणून तुझं भान विसरलेला नाही आहेस. बरोबर. त्यातूनच तुझी ही सगळी इथे मी चित्र पाहते आहे, त्याच्यामध्ये खूप काही तू प्रयोग केलेले आहेस. त्याच्याबद्दल आता आपण बोलूया. मला सांग की ह्याच्यामध्ये तू लाकडाचा वापर केला आहे. बरोबर. बरोबर, काय आहे ते जरा सांग ना. विविध रंगाचे लाकडाचे कलर्स मला दिसत आहेत. बरोबर आहे. जेव्हा ॲडव्हर्टायझिंग चालू होतं, चिंटू चालू होता, तर त्यावेळेस मला आणि माझी बायको भाग्यश्री दोघांनाही एक असं जाणवत होतं की ॲडव्हर्टायझिंगमध्ये आपल्याला जरा आता कंटाळा येतो आहे, कारण कायम लोकांच्या इच्छेप्रमाणे काम करतच आहे. चिंटूमध्ये जी मी मजा घेत होतो ती या इथे येत नाही असं दोघांनाही वाटत होतं आणि काहीतरी वेगळं करावं. आणि हे बघत असताना आमची लेझर ज्ञानाशी ओळख झाली आणि वाटलं की ह्याच्यातनं आपण काहीतरी निर्माण करू शकू. काय करू शकू याचा काही अंदाज नव्हता. लेझर तंत्रज्ञान याच्याबद्दल जरा बोल ना जास्त. लेझर म्हणजे एक अतिशय आपण काय म्हणतो की पूर्ण पॉवरनी एक फाईन प्रकाशाचा किरण जो असतो तो विविध याच्यावर माध्यमांवर पडून ते कटिंग करणं, त्याच्यावर बर्निंग करणं, असं जास्त करून इंडस्ट्रीजमध्ये वापरला जातो. तर हे तंत्रज्ञान आपण आर्टसाठी कसं वापरू शकू याचा एक विचार सुरू केला आम्ही आणि त्यावेळी ते आम्ही विकतच घेतलं आणि त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग करायला लागलो. मग वेगवेगळी मटेरियल्स, ॲक्रेलिक असेल, काच असेल, कागद असेल किंवा अजून काही वेगवेगळे, त्यात लाकडावर जेव्हा आम्ही काम करत होतो तेव्हा असं लक्षात आलं की हे खूप छान दिसतंय. जे रॉ वूड असतं ते आम्ही जेव्हा कट करायचो त्याच्यातनं जो एक रिचनेस आम्हाला दिसायचा तो आम्हाला खूप छान वाटला. म्हटलं की हे आपण माध्यम निवडूया. आणि ते बघत असताना असं लक्षात आलं की लाकडात सुद्धा अनेक वेगवेगळे रंगछटा आहेत, वेगवेगळं टेक्स्चर आहे, वेगवेगळी शाईन असते प्रत्येक लाकडाला, टेक्स्चर असतं. तर ते आम्ही ठरवलं की लाकडाचं नैसर्गिक लाकूड ही आपली पॅलेट बनवायची आणि ती लाकडं कट करून, लेझरनी कट करून, इव्हन त्याच्यावरचं जे लाईन वर्क आहे ते लेझरनी बर्न करतो, म्हणजे जाळलेलं असतं तिथे हे, आणि त्यातनं आम्ही ही चित्र निर्माण केली आणि आम्ही त्याला एक डायमेन्शन दिली. वेगवेगळ्या जाडीची लाकडं आम्ही कट करायचो आणि चिकटवायचो. म्हणजे हे सगळं शोधत असताना आम्हाला इतकी वेगवेगळे नवीन बघायला मिळालं. म्हणजे जांभळ्या रंगाचं लाकूड हे आधी मलाही माहिती नव्हतं, पण आम्हाला याच्यात ते मिळालं. लाल रंगाचं लाकूड आणि लाकडाचं नाही म्हटलं तरी एक ब्राऊन शेडमधलं हे असतं, पण तरी ही चित्र मोनोटोनस होणार नाही याची आम्ही खूप काळजी घेतो. आणि सर्व लाकडात चित्र बनवलेली असली तरी ती इंटरेस्टिंग कशी होतील याचा आम्ही कायम प्रयत्न करतो. चारुहासने ही चिंटूची मालिका सुरू असतानाच एक अनोखा चित्रकलेचा प्रकार निर्माण केला. त्यामध्ये विविध रंगांच्या लाकडांचे पातळ थर काढून त्यातून भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारी चित्र निर्माण केली. एका विशिष्ट आकारातली ही चित्र अत्यंत सुबकतेने त्यांना चौकटीत बसवून एका उत्कृष्ट आकर्षक पाकिटात बसवली जातात. परदेशी पाहुण्यांसकट आजच्या कॉर्पोरेट जगतात कुणालाही भेट म्हणून द्यायला हा एक उत्तम नमुना आहे. भारतातल्या अनेक विमानतळांवर त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. लाकूड मिळालं तुला वेगवेगळ्या रंगाचं, मग ते या स्टाईलमध्ये करावं असं तुला का वाटलं? म्हणजे मला तर याच्यामध्ये जास्त राजस्थानी मिनिएचर्स दिसत आहेत स्टाईलमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त तू प्रत्येक स्टेटचं काहीतरी महत्त्वाचं असं घेऊन
ते त्याच्यामध्ये दाखवलेलं असतं. ही सगळी कल्पना तुझ्या डोक्यामध्ये कशी आली? पहिलं म्हणजे एकतर आर्ट फॉर्म तयार केला. आर्ट फॉर्म तयार झाला की लाकूड कट करून वेगवेगळ्या थिकनेसची लाकडं, वेगवेगळ्या रंगाची लाकडं लेझरनी कट करून चिकटवून त्यातनं चित्र निर्माण करणं, हा एक फॉर्म तयार झाला. मग विचार केला की कशा पद्धतीने काय मांडूया. मग मुळात हा फॉर्म आहे तो डेकोरेटिव्ह आर्टला जास्त सूट होणार आहे, पण आम्ही स्वतःवर ते रिस्ट्रिक्शन घालून नाही घेतलं. आम्ही इंडियन मिनिएचर पेंटिंग हा एक फॉर्म घेतला, त्याच्यातली चित्र केली. अर्थात ही करताना आम्ही कॉपी नाही केली, म्हणजे ते भारतीयत्व त्यातलं घेतलं, पण या फॉर्ममध्ये तसंच्या तसं गिरवलं नाही. तर आम्ही त्याच्यात अजून एन्हान्स करून काय आपल्याला देता येईल असं करून केलं. त्याच्यानंतर फक्त इंडियन मिनिएचर पेंटिंग नाही, तर त्याच्याबरोबर वाईल्ड लाईफ हेही आम्ही हाताळलं. बर्ड्स हाही पोर्ट्रेट्स आम्ही केली, म्हणजे अनेक मोठ्या व्यक्तींची, गांधींची. इथे मी शिवाजीचं पण पाहिलं. हो, शिवाजी महाराजांचं शिवाजी चित्र महाराजांचं. आम्ही जे बनवलेलं आहे. तर बाबासाहेब पुरंदरे यांना ही दोन्ही चित्र इतकी आवडली की त्यांनी राजा शिवछत्रपतीच्या मुखपृष्ठावर ही वापरलेली वा आहे. वा वा, क्या बात. म्हणजे ते त्यांच्या हस्ते या आर्ट गॅलरीचं तेव्हा उद्घाटन झालं होतं. तर त्यावेळी बघताना ते म्हणाले की महाराजांचा जो अंगरखा आहे हा लाकडात केला आहे, कारण ते म्हणाले की हे कापड वाटतंय मला, लाकूड वाटतच नाहीये. तर ही जी शाबासकीची पावती होती त्याने खूप छान वाटलं पुढचे चित्र करायला. त्यामुळे एका कुठल्या स्टाईलशी आम्ही बांधून घेतलं नाही की फक्त डेकोरेटिव्ह आर्ट. तर वाईल्ड लाईफ पण केली, पोर्ट्रेट्स केली, फ्लोरल डिझाईन्स केली, फ्लॉवर्स केली. तर आणखीन एक मला असं वाटलं की ही सगळी काही काही चित्र 3 डायमेन्शनल आहेत. बरोबर, त्याला एक डेप्थ डेप्थ आहे. तर ते कसं काय, म्हणजे ते कोरून संबंध पुढचा भाग करून नंतर तुम्ही बॅकग्राऊंडला काही, आता ते लाल रंग, हिरवा रंग वगैरे जो बॅकग्राऊंडचा आहे बरं. ते सुद्धा लाकूड आहे की ते कापड आहे? नाही, जो मागचा जो बॅकग्राऊंडचा रंग आहे तो आम्ही पेपर वापरलेला आहे, हँडमेड पेपर वगैरे असा वापरलाय. पण पुढचं जे चित्र आहे ते पूर्ण लाकडात आहे आणि तेही नैसर्गिक, म्हणजे कुठलाही रंग. कारण हा आम्हाला एक सोपा मार्ग होता की आम्ही लाकूड रंगवलं असतं आणि ते, पण आम्ही स्वतःवर ते बंधन घालून घेतलं की नाही, रंगवायचं नाही, यातनंच आपल्याला जी निर्मिती करायची. आणि त्यामुळे त्याचा जो जे नैसर्गिक सौंदर्य आहे. दुसरं आम्ही गेलं की याला कुठेही पॉलिश करत नाही आम्ही. रॉ वूड, जी रॉ लाकडाची जी ब्युटी आहे ती पॉलिश करून जाते, कमर्शियल होते असं आम्हाला कुठून वाटतं. मिळवता हे लाकूड? भारतातल्या वेगवेगळ्या भागातनं आम्ही मिळवतो. परदेशी लाकडं पण आहेत याच्यात आणि ही शोधावी लागतात. त्याचा टोन, त्याचा रंग, त्याचं टेक्स्चर याचा अभ्यास करावा लागतो. आणि प्रत्येक वेळा घेताना मग एक पूर्ण लॉट घ्यावा लागतो आणि मग त्याचे तुम्ही पातळ असे लेयर्स काढतो आणि त्यातनं ही चित्र निर्माण त्याच्यामध्ये केली जातात. वेस्टेज जातं का रे काही? ऍक्च्युली हे आम्ही वेस्टेज मधनच घेतलेली असतात लाकडं. बरं. कारण फर्निचर मेकिंग मध्ये जे वेस्टेज असतं त्यातली बरीचशी लाकडं आम्ही घेतो आणि त्यातनं याची निर्मिती करतो. कमर्शियल आर्ट तुम्ही करत होता आणि मग नंतर एका पॉईंटला तुम्हाला कंटाळा आला बरोबर, की काय सारखं कमिशन कोण सांगतील अमुक करा तसं आपण करायचं, बरोबर, स्वतःच्या समाधानासाठी काही नाही मिळत आहे. बरोबर. याच्यामध्ये तेव्हा तू करतोस तेव्हा तुला कमिशन्ड काही असतात का की आम्हाला असं करून द्या, आम्हाला तसं करून द्या, आम्हाला असं पाहिजे असं सांगणारे येतात का आणि ते तू करतोस का? नाही, म्हणजे जेव्हा आम्ही ॲडव्हर्टायझिंग मधनं बाहेर पडायचं ठरवलं होतं ते याचसाठी की ते कमिशन वर्क नको. आपल्याला जे आवडतं ते आपण करू, लोकांसमोर मांडूया, त्यांना आवडलं तर ते घेतील, या पद्धतीने आम्ही सगळी चित्र करतो. म्हणजे अनेकदा आम्हाला लोक विचारतात की आमच्या घरात एवढा साईज आहे, असं असं चित्र हवं आहे आम्हाला. तर आम्ही अगदी हात जोडून सांगतो की सॉरी आम्ही नाही करत. कारण मग ते पुन्हा आम्ही त्याच रटमध्ये अडकू आणि एकासाठी केलं की दुसऱ्यासाठी ते करावं लागणार. तर ह्या कामाचा जो आनंद आहे तो घ्यायचा असं आम्ही ठरवलेलं आहे. आणि लकीली ते संपूर्ण हे जे एवढं यशस्वी झालंय की
म्हणजे आता जर का तुम्ही बघितलं तर अनेक भारतातल्या इंटरनॅशनल एअरपोर्ट्सवर आमची चित्र तिथे विक्रीसाठी ठेवली जातात किंवा बॉम्बे स्टोअर्ससारखी जी साखळी चेन आहे की जे आर्ट क्राफ्टचे चांगले हे विक्रेते आहेत आणि त्यांच्या परदेशात? इथे परदेशातही जात असतात किंवा राजस्थानमध्ये राजस्थानी आर्ट म्हणून इथनं आमची चित्र नेली जातात. हे खूप चांगलं वाटतं. किंवा अगदी साऊथ म्हणजे चेन्नई, बेंगलोर वगैरे या सगळ्या हैदराबाद इथेही आमची चित्र जातात आणि खूप सुंदर प्रतिसाद लोकांकडनं मिळतो. लोकांना म्हणजे इथे कॉर्पोरेट गिफ्ट्स म्हणून पण जातात आणि कॉर्पोरेट गिफ्ट्समध्ये जेव्हा परदेशी पाहुणे येतात त्यांना देण्यासाठी आमची चित्र भारतीय वापरली जातात. म्हणून त्याच्यामध्ये एक भारतीय म्हणून आणि नुसतं भारतीय म्हणून नाही तर त्याच्यात आम्ही एक नवीन काहीतरी दिलेलं आहे. जी रेग्युलर भारतीय चित्र परंपरा आहे ती आहेच, Typical. पण त्याच्यापेक्षा अजून काहीतरी वेगळं. त्यामुळे देणाऱ्यालाही खूप छान वाटतं की आपण काहीतरी वेगळं देतोय. तू या चित्रांची एक साईज आकार निश्चित केलायस. उगीचच कोणी सांगितलं म्हणून मोठा छोटा या साईजचा वगैरे असं काही केलं नाहीस. ही तुझी चित्र परदेशी पण जातात बरोबर. आणि त्याच्यासाठी उत्तम एक बांधणी असणं फार आवश्यक आहे. त्याच्यासाठी तू काय केलंयस डिझाईन, पॅकेजिंग? पॅकेजिंग आता जेव्हा आपण एखादं प्रॉडक्ट बनवतो म्हणजे हे चित्र जे आहे हे मी आर्ट प्रॉडक्ट म्हणून बघतो याच्याकडे आणि त्याचं जे प्रेझेंटेशन आहे तेही तसंच करायला पाहिजे. अर्थात हे करताना कॉस्ट त्याचे फार वाढणार नाही याचाही विचार करावा लागतो. त्यामुळे आम्ही जी पॅकेजिंग केलं आहे ते कॉरुगेटेड बॉक्समध्ये, पण ते असं वाटतं की अनेक जण लगेच उघडून बघतात म्हणजे आधी पॅकेजिंग बघतात की सहज त्याचं प्रोटेक्शन म्हणजे ते काचेचं चित्र आहे तर त्याचं जे प्रोटेक्शन आहे त्याचाही आम्ही विचार केला आहे. त्याच्यानंतर गिफ्ट देताना त्याची जे एक काय म्हणतो आपण की एक छान वाटलं पाहिजे, सौंदर्य, रॉयल वाटलं पाहिजे. तर त्या दृष्टीने या फ्लॅप्स आणि हे बरंचसं इंडियन आर्टशी संबंधित आहे. त्यामुळे तो इंडियन आर्टचा फील जो आहे तो घेऊन आणि लाकडाचा फील आहे. बरोबर. हे सगळा विचार करून मग त्याचं पॅकेजिंग मिनिमम याच्यात असं कसं बनवता येईल ते आम्ही हे केलेलं आहे. वा. इथे आम्ही वेगळ्या प्रकारचं वेलक्रो लावलेलं आहे. कारण जेव्हा पहिल्यांदा आम्ही साधं वेलक्रो लावलं तेव्हा तो वेलक्रोचा जो फर्र करून आवाज जो येतो तो सुद्धा आवडेना आम्हाला. तर इतका बारीक विचार करून त्याचं पॅकेजिंग केलंय. याची एक गंमत सांगतो की एका IT कंपनीने, मोठी IT कंपनी आहे, त्यांच्याकडे आलेल्या अमेरिकन गेस्टला हे चित्र दिलं होतं. तर तो हे उडून बराच वेळ कॉरुगेटेड म्हणजे हा जो बॉक्स आहे तोच बघत बसला होता. तर त्या देणाऱ्यांनी विचारलं की काय एवढं काय बघताय. तेवढे माझ्या वडिलांचं कॉरुगेशनचं व्यवसाय आहे अमेरिकेत, मोठा व्यवसाय आहे, पण त्यांना अजून असा बॉक्स बनवता आला नाही. तर मग हे तुम्ही स्पेशली बनवून घेता? आम्ही स्वतः बनवलेलं डिझाईन संपूर्ण याचा आम्ही कॉपीराईट पण घेतलाय. आणि अर्थातच जे आम्ही ॲडव्हर्टायझिंगचं काम केलं त्याचं हे फळ आहे असं मला नक्की म्हणायला आवडेल. तू यातल्या वेल्क्रो बद्दल बोललास, बरोबर. स्पेसिफिक तुम्हाला पाहिजे होतं. तसंच मला तुला विचारायचं आहे की ही चित्र तू जेव्हा करतो तेव्हा चिकटवण्यासाठी एक विशिष्ट कुठचा ग्लू वापरतोस का? कारण लाकडाला लाकूड चिकटणारा बरोबर आहे. तर त्याच्यासाठी काय करतो? त्याचंही आम्ही खूप स्टडी केला. कसं असतं की लाकडाची जी एक प्रॉपर्टी असते की लाकूड उन्हाळ्यात आकसतं आणि पावसाळ्यात मॉइश्चरमुळे प्रसरण पावतं. जर का आम्ही खूप हार्ड ग्लू वापरला तर जेव्हा ते आकसेल तेव्हा त्याला ते कागद फाडून येईल किंवा ते निघून येईल किंवा प्रसरण पाहिजे तेव्हा ते कदाचित तुटेल. तर हे जे सगळं टाळण्यासाठी आम्ही असा एक
डिंक म्हणू आपण किंवा ग्लू जो असतो ॲडेसिव्ह, ते असं डेव्हलप केलं की ते ॲटमॉस्फिअर कंडिशनप्रमाणे प्रसरण किंवा आकुंचन पावेल. तुम्ही डेव्हलप केलं? आम्ही बरेच त्याच्यावर संशोधन केलं आणि ह्याचं आम्ही ARAIच्या लॅबोरेटरीमध्ये पूर्ण सर्टिफिकेशन करून घेतलं. ARAI म्हणजे काय, तर भारतातल्या सर्व ज्या गाड्या असतात, 4 व्हीलर्स 2 व्हीलर्स, याचं जिथे संपूर्ण त्यांचं परीक्षण होतं, अशी जी लॅबोरेटरी आहे पुण्यातच आहे ती, त्यांच्याकडे आम्ही हे सगळं परीक्षण करून घेतलं. वेगवेगळ्या तापमानाला वेगवेगळ्या मॉइश्चर, म्हणजे कुठल्या वातावरणातलं मॉइश्चर ज्याप्रमाणे असतं त्या या वेगवेगळ्या परिस्थितीत आम्ही हे सगळं टेस्टिंग केलंय आणि त्याच्यानंतर हे आम्ही लोकांसमोर आणलं. हे सगळं करायला तुझ्याकडे मोठी टीम असणार, बरोबर, एक्सपर्टचे. बरोबर. किती लोक काम करतात त्याच्यावर? आता एक्सपर्टची जर का टीम म्हटलं तर एक्सपर्टची टीम आम्ही थोडे, म्हणजे माझी पत्नी, मी आहे आणि अजून काही लोक जे आहेत ते, आणि आम्ही अनेक आर्टमध्ये इंटरेस्ट असलेली पण कला महाविद्यालयात न गेलेली अशी मुलं मुली एकत्र हे केले, त्यांना ट्रेनिंग दिलं आणि याच्यावर त्यांना, कारण पहिलं चित्र जरी आम्ही बनवत असलो तरी त्याच्या पुढच्या ज्या आवृत्त्या आहेत ती ही सगळी मुलं बनवतात. आणि त्याच्यासाठी म्हणजे तुम्ही जेव्हा एखादं चित्र बघता तर एखाद्या काय म्हणतो आपण जिक्सॉ पझल असतं, तसे छोटे छोटे अनेक तुकडे असतात. हो ना, हो. आणि हे ते तुकडे व्यवस्थित चिकटवणं, त्यातले बारकावे सगळं, कुठलाही तुकडा विसरला नाही पाहिजे, हे सगळं आम्ही एक सिस्टीम बसवली. हे सगळं फिजिकली करावं लागतं. फिजिकली करावं लागतं हे सगळं. फिजिकली पेस्टिंग जो भाग आहे या संपूर्ण प्रोसेसला आम्ही ऍक्ट असं म्हणतो, म्हणजे आर्ट, क्राफ्ट आणि टेक्नॉलॉजी ह्याचं कॉम्बिनेशन आहे. आर्ट म्हणजे जिथे पहिलं चित्र बनवावं लागतं, स्केच करावं लागतं, मग ते स्केच स्कॅन करून कॉम्प्युटरवर स्केच करणारी टीम वेगळी. हां, स्केच मी आहे, माझा अजून आर्टिस्ट आहे, माझी बायको आहे, हे पहिल्या त्या याच्यावर असतं. मग ते स्कॅन करून कॉम्प्युटरवर रिड्रॉ करावं लागतं, मग व्हिज्युअलाइज करावं लागतं की अरे कुठलं लाकूड कुठे, म्हणजे ही आमची पॅलेट आहे. जशी चित्रकाराची पॅलेट असते तशी ही लाकडं ही आमची पॅलेट आहे. बरोबर. आणि ते आम्हाला विचार करावा लागतो की कुठलं लाकूड कुठे वापरायचं, काय थिकनेसचं वापरायचं, आणि मग त्याप्रमाणे ह्याचं सेपरेशन केलं जातं. मग प्रत्येक लाकडाचं वेगळं कटिंग होतं की हे जे छोटे छोटे तुकडे निर्माण होतात आणि मग ते पेस्ट केले जातात त्या ह्याच्यावर. त्यात कुठेही डाग पडणार नाही याच्याबद्दल, म्हणजे याच्यासाठी आम्ही इतकी काळजी घेतो की आमच्या इथल्या, कारण हे भारतात जसं असं तसं परदेशातही परदेशी लोकांनाही भेट दिलं जातं. तर आमच्या लोकांना आम्ही सांगितलेलं आहे की हे आपलं प्रोडक्ट नाही तर भारताचं प्रतिनिधित्व करणारं प्रोडक्ट आहे, ह्या दृष्टीने याच्याकडे बघा आणि ती क्वालिटी आपल्याला द्यायची आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की आमच्याकडचा प्रत्येक माणूस, म्हणजे मी तुम्हाला असं चॅलेंज देऊ शकतो कोणालाही की आमच्या इथलं कुठलंही चित्र बघा या ह्याच्यातलं आणि यात तुम्हाला कुठेही असं इकडे तिकडे खराब काही दिसणार नाही. तर हा जो कॉन्फिडन्स आहे तो मला माझ्या टीमवर आहे. आणि त्यामुळेच ही चित्र जी आहे फक्त गिफ्टसाठीच नाही तर वेगवेगळ्या भारतातल्या वेगवेगळ्या इंटरनॅशनल एअरपोर्ट्सवर अनेक शॉप्समध्ये ही चित्र विकण्यासाठी आहेत. आता इथे किती एकूण चित्र तू ठेवले? 250 पेक्षा जास्त चित्र आहेत. हो, 250 पेक्षा जास्त. आणि मी बघते पण एकही चित्र मला रिपीट केलेलं वाटत नाही. नाही. तर ह्याच्यामध्ये कुठेही रेपिटेशन नाहीये. नाही. आणि प्रत्येक चित्र वेगळं आहे. प्रत्येक चित्र वेगळं. ह्याचे आम्ही कॉपीज करू शकतो, पण इतकी चित्र जी आहेत ती प्रत्येक चित्र वेगळं आहे. म्हणजे एवढी व्हरायटी प्रत्येक विषय वेगळा आहे. म्हणजे जसं तुम्ही बघितलं तर याच्यात आम्ही चार्ली चॅपलिन पण केलंय. म्हणजे बघितलं ना मी. इंडियन आर्टचं हे केलेलं आहे तसं चार्ली चॅपलिनचंही चित्र तयार केलेलं आहे. कुठेतरी सेपिया कलर मध्ये आहे असं वाटतं. अशी ती लाकडाची क्वालिटी लाकडाची तशी वापरलेली आहे. आणि हे चित्र जे आहे ते विराट कोहलीने विवियन रिचर्डला भेट दिले. हो, ही चित्र अनेक मोठ्या व्यक्तींकडे आमची गेलेली आहेत. रतन टाटांना भेट दिली गेलेली आहे, नरेंद्र मोदींना भेट दिली गेलेली आहे. सचिन तेंडुलकरची शेवटची मॅच खेळला ब्रेबॉर्न स्टेडियमवर, तर त्यावेळी आम्ही एक मुंबई पोलीस
त्यांनी एक आमच्याकडनं मोमेंटो तयार करून घेतला होता, तो त्यावेळेस दिला गेला. तर अशा अनेक दिग्गजांकडे आमची चित्र गेलेली, याचा आम्हाला खरं तर अभिमान वाटतो. वा, क्या बात है. चारुहास, मी बहुआयामी व्यक्तिमत्व असं तुला म्हणते ते बघ. एका बाजूला कार्टून स्ट्रिप चिंटू आणि दुसऱ्या बाजूला ही अशा प्रकारची अत्यंत काय म्हणायचं, वेगळी भारतीय चित्रकला आणि एक वेगळं मीडियम वापरून तू जे काही केलंस, बरं, अमेझिंग आहे ते. धन्यवाद. अचंबित करून टाकणारं आहे. मी अशी इच्छा व्यक्त करते की चारुहास, तू हे काम चालूच ठेव. मला खात्री आहे की इथे आज एवढी चित्र आहेत, याच्यात आणखीन एवढीच भर पडणार आहे. कारण तुझी जी निर्मितीची जी काही सर्जनशीलता जी काय आहे तुझी, ती वाढतच जाणार आहे आणि ती तू नक्की त्याच्यातनं नवीन नवीन चित्रनिर्मिती करणार आहेस. येस. तुला खूप खूप शुभेच्छा. मला खूप आनंद झाला तुझी ही चित्र पाहून. काहीतरी मला वेगळं पाहिल्याचा आनंद झाला आणि मला खात्री आहे की आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा हा आनंद मिळणार आहे. नक्की. धन्यवाद. धन्यवाद.